नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या तासाला आपण भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाला त्या ठिकाणी सुरुवात केली होती. या प्रकरणाला सुरुवात करत असताना भारतामध्ये इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये ज्या सामाजिक व धार्मिक सुधारणांचं पर्व सुरू झालं, त्या सामाजिक धार्मिक सुधारणामुळे भारतीय समाजातील जे अंधश्रद्धा असेल किंवा ज्या अनिष्ट प्रथा असतील, अनिष्ट चालीरीती असतील, त्या नष्ट होऊन भारतीय समाज आधुनिकतेकडे वळल्याचं किंवा आधुनिक भारतीय समाजात आधुनिकता आल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. हे करत असताना आपण राजाराम मोहन राय असेल, राजाराम मोहन रायांचं ब्राह्मो समाज असेल, त्याचबरोबर प्रार्थना समाज असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले असतील, महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाज असेल, यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता. आता ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज ह्या धार्मिक संघटना आणि सामाजिक संघटना म्हणजे सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाच्या कार्य करणाऱ्या संस्था किंवा संघटना होत्या असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. असंच आजच्या तासाला आपल्याला अशाच एका धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाचं कार्य करणाऱ्या एका संस्थेबद्दल किंवा एका संघटनेबद्दल किंवा एका समाजाबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. तो समाज म्हणजेच त्या ठिकाणी आर्य समाज. या आर्य समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. या आर्य समाजाचे जे संस्थापक आहेत, या आर्य समाजाचे जे संस्थापक आहेत ते संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती. आता या स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल बोलत असताना तुम्हाला समोर जी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची स्लाईड दिसते त्याच्यावर तुम्हाला जन्म असेल, त्यांचा जन्मानंतर त्यांचे गुरु असतील, त्यांनी केलेले आर्य समाजाची स्थापना असेल, त्याचबरोबर त्या आर्य समाजाचं मुख्यालय कुठं होतं आणि त्यांचा मृत्यू, हे जरी त्या ठिकाणी दिलं असलं तरी एक थोडक्यामध्ये मी त्याचा ओवापोह या ठिकाणी करणार आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. या दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824ला त्या ठिकाणी भारतामध्ये काठेवाड म्हणजे हे गुजरातमध्ये एक काठेवाडा नावाचं हे आहे. या काठेवाड्यातील संस्थान होतं ते ब्रिटिश कालखंडामध्ये. या काठेवाड्यातील मोरवी राज्याच्या टंकारा या गावी त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला होता. आता दयानंद सरस्वती यांचं जे मूळ नाव आहे ते मूळ शंकर आहे. दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव मूळ शंकर हे त्या ठिकाणी आहे. या दयानंद सरस्वती यांचं जे संपूर्ण कुटुंब होतं ते संपूर्ण कुटुंब शैव परंपरा पाळणारं कुटुंब होतं. शैव परंपरा पाळणारं ब्राह्मण कुटुंब म्हणून त्या ठिकाणी यांची ओळख आहे. वयाच्या 5व्या वर्षापासूनच ते संस्कृतच्या अभ्यासाकडे त्या ठिकाणी आकर्षित झाले होते किंवा संस्कृत अभ्यासाकडे त्यांनी स्वतःचं लक्ष त्या ठिकाणी वेधून घेतलेलं होतं किंवा लक्ष दिलेलं होतं. इसवी सन 1845मध्ये त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला होता आणि ह्या संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतः दयानंद हे त्या ठिकाणी नाव धारण केलं होतं. आणि हे करत असताना संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर जीवनामध्ये आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे किंवा जीवनामध्ये आपल्याला जे कार्य करायचं आहे ते कार्य करण्यासाठी, ती दिशा दाखवण्यासाठी एखाद्या गुरुच्या शोधात ते त्या ठिकाणी होते. आणि गुरुच्या शोधात असताना ते मथुरेला गेल्यानंतर या मथुरेला त्यांना अंध असणारे, वयोवृद्ध असणारे, परंतु ज्ञानवृद्ध असणारे विरजानंद स्वामी विरजानंद त्यांच्या गुरूंचं नाव होतं. त्यांची भेट झाली आणि स्वामी विरजानंदांबरोबर त्यांची भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक झालं, आपल्या जीवनाला खरा गुरु लाभला अशी भावना त्या ठिकाणी दयानंद सरस्वती यांचं त्या ठिकाणी झालं होतं. त्याच्यानंतर या गुरुकडून सर्व ज्ञान असेल, त्या ठिकाणी शिकवण असेल, ती शिकवण प्राप्त केल्यानंतर इसवी सन 1863मध्ये या स्वामी दयानंद सरस्वतींनी त्या ठिकाणी मूर्तिपूजेचं खंडन करण्यास सुरुवात केलेली होती. आणि मूर्तिपूजेचं खंडन म्हणजे ह्याच्यासाठी की कोणत्याही धर्मातला ईश्वर असू दे, त्या ईश्वराला मूर्तिपूजा अभिप्रेत नाही हे पटवून देण्याचं काम या दयानंद सरस्वतींनी हिंदू धर्माला असेल किंवा भारतीय लोकांना केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर इसवी सन म्हणण्यापेक्षा 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईतील गिरगाव येथे त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.
आर्य समाजाची स्थापना जरी महाराष्ट्रात केली असली तरी संपूर्ण भारतामध्ये या आर्य समाजाचं कार्य विस्तारलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. हे करत असताना मला एक सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी या आर्य समाजाचा प्राकर्षाने उल्लेख करावा लागेल. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आर्य समाजाचे जे अनुयायी, आर्य समाजाचे जे शिष्य होते किंवा कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी योगदान तर दिलंच दिलं, पण महत्त्वाचा उल्लेख ज्या ठिकाणी मला करायचा आहे तो मराठवाड्याच्या बाबतीत करायचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी भारतामधला या संघराज्य भारतामधला एक प्रदेश असा जो होता की जो अजूनही गुलामीच्या खाईत खितपत पडलेला होता, तो प्रदेश म्हणजे मराठवाडा. या मराठवाड्याचं जे मुक्तीसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम झालं किंवा हैदराबादचा जो स्वातंत्र्य लढा झालेला आहे, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा या आर्य समाजाचं योगदान बहुमोल असं योगदान त्या ठिकाणी दिसून येतं. या आर्य समाजाची पहिली शाखा मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर या ठिकाणी या आर्य समाजाची पहिली शाखा त्या ठिकाणी स्थापन झाली होती. आणि ह्या आर्य समाज स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या भारतीय लोकांना जे खरं ज्ञान आहे ते ज्ञान मिळावं या उद्देशाने त्यांनी कार्य केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. या आर्य समाजाचा माहिती देणारा किंवा आर्य समाजाचा प्रमुख ग्रंथ म्हणून सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी ओळखला जातो. याचं लेखनसुद्धा दयानंद सरस्वतींनी केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर ऋग्वेद भाष्य भूमिका असेल, 4 वेद असतील, या सर्व ग्रंथांची त्यांनी हिंदी भाषेतून रचना केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि वेदांचं जेव्हा त्यांनी हिंदी भाषेमध्ये भाषांतर केलं तेव्हा त्यांना खरं त्या ठिकाणी ज्ञान झालं. त्यांना ज्ञान नव्हतं असं नाही, पण संपूर्ण वैदिक साहित्याचं ज्ञान किती व्यापक आहे हे त्यांनी जगाला किंवा या भारतीय लोकांना दाखवून देण्याचं काम केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा ते केल्याचं त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी इतिहासामध्ये त्याची नोंद आहे असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. मग त्यांनी जो मुंबईमध्ये गिरगाव या ठिकाणी आर्य समाज स्थापन केला होता, त्या आर्य समाजाची तत्व काय होते तर सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक सांगितलं होतं की परमेश्वर एकच आहे आणि तो एकच परमेश्वर असून सर्वशक्तिमान आहे, अनादी अनंत आहे, निराकार आहे, सर्वसाक्षी आहे, दयाळू आहे, तो विश्वाचा पालक आहे, निर्माता आहे, नियंता आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक भारतीय लोकांकडून एक अपेक्षा केलेली होती. काय अपेक्षा केलेली होती की भारतीय लोकांनी नीतीने वागावं, अनीतीचा त्याग करावा, असं त्यांनी त्या ठिकाणी अपेक्षा केली होती. आणि ह्याच्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं काय, हे करत असताना सर्वात महत्त्वाचं त्यांनी हे सांगितलं होतं की सर्वात ज्ञानाचं भांडार जर कुठे असेल तर वेदामध्ये आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर सर्व मानवाने फक्त एका कोणाकडून नाही तर सर्व मानवी समाजाने किंवा मानवाने स्वतःचा जो स्वार्थ आहे त्याला दुय्यम स्थान दिलं पाहिजे. स्वतःचा जो स्वार्थ आहे त्याला दुय्यम स्थान दिलं पाहिजे. स्वार्थापेक्षा दुसऱ्याच्या उत्कर्षामध्ये आपलासुद्धा फायदा आहे, आपलासुद्धा काय फायदा आहे किंवा त्याच्यात इतका आनंद कशात नाही. मनुष्याचं सर्वांगीण कल्याण साधावं त्याच्या माध्यमातून. आणि वेदांच्या बाबतीत बोलत असताना मग मी सांगितलं वेद म्हणजे ज्ञान आहे आणि हे फक्त वेद म्हणजे ब्राह्मणांना वगैरे घेता येत असं नाही, कोणालाही स्त्री असू दे शूद्र असू दे सर्वांना ते ज्ञान घेता येतं असंच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि वेदांच्या बाबतीत बोलत असताना वेद हे पवित्र धर्मग्रंथ आहेत. वेद हे काय पवित्र धर्मग्रंथ आहेत. ते धर्मग्रंथ त्यांचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे आणि पावित्र्य राखत असताना ते प्रामाण्य मानावे, जीवनामध्ये त्याचं प्रामाण्य मानावे आणि वेदांकडे परत चला अशा प्रकारची घोषणासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि वेद हे ईश्वर प्रणीत आहे, त्यांचं वाचन श्रवण शिकणे हे प्रत्येक कार्य म्हणजे भारतीय या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असंच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आर्य परंपरा व वैदिक धर्माची जगाला दीक्षा देणं हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी होतं. आणि हे करत असताना कृष्णांतो विश्वामार्यम
विश्वामार्यम म्हणजे याचा अर्थ काय होतो तर फळ प्राप्तीची आशा न ठेवता कर्म करणे. आपल्याला गीतेमध्ये बघा श्लोक आहे, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदांचन. म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तशाच अर्थाने फळ प्राप्तीची आशा करायची नाही, कर्म करत राहायचं, कार्य करत राहायचं आणि मानवाचं सर्वांगीण कल्याण हेच मानवाचं खरं कर्तव्य आहे असं त्या ठिकाणी दयानंद सरस्वती यांना त्या ठिकाणी अपेक्षित असल्याचं दिसून येतं. या आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळ चालवली होती. म्हणजे ज्या हिंदू धर्मातील लोकांनी धर्मांतर केलं होतं, ज्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडलं होतं, अशा लोकांना स्वइच्छेने परत जर हिंदू धर्मात यायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी शुद्धीकरण चळवळ त्या ठिकाणी चालवली होती. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, हा मुंबईमध्ये जन्मलेला जो किंवा मुंबईमध्ये उदयाला स्थापन झालेला जो आर्य समाज होता तो संपूर्ण भारतामध्ये विशेष करून पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. या आर्य समाजाच्या बद्दल बोलत असताना आर्य समाजाने स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं होतं. म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे याचा आग्रह त्यांनी त्या ठिकाणी धरला होता. आणि हे करत असताना त्यांना जातीभेद अमान्य होता. जातीभेद अमान्य तर होतच होता, पण भारतामध्ये भारतीय समाजामध्ये ज्या काही अनिष्ट चालीरीती होत्या, प्रथा होत्या, यांचं उच्चाटन करण्याकडे त्यांचं लक्ष त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशातून त्यांनी गुरुकुल असतील, शाळा असतील, महाविद्यालय स्थापन करण्याचं कार्य या दयानंद सरस्वती यांनी त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. भारतीय समाजातील आणखी एक अनिष्ट प्रथा ज्याच्याबद्दल बोलायचं ती म्हणजे विधवा स्त्रियांच्या विवाहाला परवानगी नव्हती. त्या विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्याचं कामसुद्धा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं आहे. तुमच्यासमोरची स्लाईड आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची, त्या स्लाईडवर आर्य समाजाचं बोधचिन्ह त्या ठिकाणी आहे. म्हणजे सूर्याची जशा आर्या असतात तशा आर्य आणि त्याच्यामध्ये ओम हा लिहिलेला शब्द, अशा प्रकारचं हे आर्य समाजाचं बोधचिन्ह त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. अशा प्रकारे या भारतीय समाजातील त्यांच्या चुका दाखवून देण्याचं, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा याच्यावर कडक शब्दामध्ये, तीव्र शब्दामध्ये टीका करणारे दयानंद सरस्वती यांचं निधन 30 ऑक्टोबर 1883 रोजी अजमेर येथे त्यांची हत्या करण्यात आली किंवा त्यांचा वध त्या ठिकाणी करण्यात आला. अशा एका महान तपस्व्याला भारत मुकल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर दुसरी जी धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाचं कार्य करणारी संघटना आहे ती म्हणजे रामकृष्ण मिशन. ती म्हणजे काय? रामकृष्ण मिशन, किंवा आपण ज्यांना तरुणांचे आयकॉन, तरुणांचे आयडॉल असं संबोधतो, ज्या तरुणांना त्यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका अशा प्रकारचा उपदेश केला ते स्वामी विवेकानंद. या स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. अगदी सुखवस्तू कुटुंबातले होते, परंतु एका विचारानं त्यांना पछाडलं होतं आणि त्या विचाराच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी त्यांनी स्वतःचं सर्व सुखपणा सोडून दिलं आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे ते लागलेले होते. अशा या स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता काय असेल ते दोन्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या, कोलकाता येथे त्या ठिकाणी झालेलं होतं. अगदी मी सांगितलं यांचे वडील प्रतिष्ठित असे वकील त्या ठिकाणी होते. प्रतिष्ठित असे वकील असल्यामुळे एक लहानपणाची गोष्ट त्यांच्या आपल्या सर्वांच्या भाषणात सुद्धा आलेली असेल किंवा आपण कधी ऐकलेली सुद्धा असेल. वकील असल्यामुळे बऱ्याच लोकांचा राबता त्या ठिकाणी घरी होता आणि त्यावेळेस हुक्का ओढण्यासाठी ती हुक्का पाणी नावाचं एक छोटं त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये होतं. मग बाहेरचे लोक यायचे, त्यांनासुद्धा हुक्का पाणी ते देण्यासाठी सगळ्यांसाठी स्वतंत्र असं त्या ठिकाणी ते पात्र त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं किंवा ते हुक्का यंत्र असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. मग प्रत्येकाचं वेगळं यंत्र आणि आपल्या वडिलांचं वेगळं यंत्र असं का, हा त्यांना प्रश्न पडला होता.
म्हणजे प्रत्येकाच्या धर्मानुसार, प्रत्येकाच्या जातीनुसार ते हुक्का असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. शालेय जीवनामध्येच त्यांनी त्या ठिकाणी पाश्चात्य विचारांचा प्रभाव असल्यामुळे हा प्रश्न पडला असावा असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणूनच की काय, कशामुळे प्रत्येकातून तर सारखंच त्या ठिकाणी हुक्का ओढला जातो आहे असं ते जाणवल्यानंतर ही जातीयता, ही धर्मभेद नष्ट करण्याचा त्यांचा विचार त्या ठिकाणी ठाम झाला होता. कॉलेज जीवनामध्ये असतानाच ते ब्राह्मो समाजाकडे त्या ठिकाणी आकर्षित झाले होते. आणि ब्राह्मो समाजाकडे आकर्षित झाल्यानंतर मूर्ती पूजा याच्यावर त्यांचा विश्वास त्या ठिकाणी होता. आणि त्याच्याही पलीकडे बहुदेवतावाद याच्यावर सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी विश्वास नव्हता, हेच त्या ठिकाणी सांगावं लागेल. आता जेव्हा त्यांचं कॉलेज शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांना पडलेला एक प्रश्न त्या ठिकाणी, या जगात खरोखरी देव आहे का, आणि तो देव असेल तर कसा आहे, तो देव मला पाहायचा आहे, अशा प्रकारचा त्यांचा विचार, त्यांना प्रश्न त्या ठिकाणी पडला होता. आणि या प्रश्नाच्या शोधार्थ ते रानोमाळ त्या ठिकाणी प्रत्येक संन्यासी असेल, प्रत्येक त्या ठिकाणी तपस्वी असेल यांची त्या ठिकाणी भेट घेत होते. परंतु या खऱ्या त्यांच्या प्रश्नाचं जर त्यांना कोणी उत्तर दिलं असेल तर ते त्यांचे गुरु, नंतर झालेले गुरु आणि त्या ठिकाणी कालीमातेचे उपासक असणारे रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं. साक्षात्कारी पुरुष म्हणून सुद्धा या रामकृष्ण परमहंसाला ओळखलं जातं. मी देव पाहिला आहे आणि तुला पण तो त्या ईश्वराची मी भेट घालून देतो, अशा प्रकारचं सांगितल्यानंतर खरोखरच हे समोरचे जे योगी आहेत, ते महान तपस्वी आहेत, ते आपली ईश्वराची भेट घालून देणार आहेत, याची प्रचिती किंवा याची जाणीव स्वामी विवेकानंद यांना त्या ठिकाणी झाली होती असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. योग साधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते असा रामकृष्ण परमहंसाचा जो विश्वास होता, तो विश्वास त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या त्या ठिकाणी आलेल्या दिसून येतं. आणि हे रामकृष्ण परमहंसांचे जे विचार आहेत त्यांचा फार मोठा प्रभाव स्वामी विवेकानंद यांच्या ठिकाणी असलेला दिसून येतो. इसवी सन 1886 रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं. 1886 काय, रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर, देहावसनानंतर त्यांचं स्मृती असतील, त्यांचं कार्य असेल जिवंत ठेवण्यासाठी या स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशन या धर्म संघटनेची, सामाजिक संघटनेची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. आणि ह्या रामकृष्ण मिशनची स्थापना केल्यानंतर 1899 जेव्हा विवेकानंदांनी कलकत्ता शहराजवळ बेलूर मठ नावाचा मठ त्या ठिकाणी स्थापन केला, तेव्हापासून रामकृष्ण मिशनचं प्रमुख केंद्र किंवा प्रमुख कार्यालय हे बेलूर मठ बनल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग या रामकृष्ण मिशनचं तत्त्व काय होतं, तत्त्व काय होती, तर तत्त्व सांगत असताना हिंदू संस्कृती फार प्राचीन आहे आणि सर्व धर्मापेक्षा प्राचीन आहे. आणि सर्व धर्मापेक्षा प्राचीन असली तरी या धर्माचं सूत्र आहे सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम ह्या धर्माचं सूत्र आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय, ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, सर्वव्यापी आहे. तो जगात जळीस्थळी हा ईश्वर त्या ठिकाणी आहे. आणि ईश्वर हा जळीस्थळी असल्यामुळे तो सर्वव्यापी तर आहेच आहे, सर्व शक्तिमान आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी या रामकृष्ण मिशनने लोकांना पटवून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. आणि त्याच्यानंतर हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, जगाने कितीही भौतिक प्रगती केली तरी त्या ठिकाणी अद्वैत वेदांताचं जे तत्त्वज्ञान आहे ते कधीच खोटं ठरू शकत नाही असं त्या ठिकाणी त्यांनी पटवून दिलं होतं. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, सनातन हिंदू धर्माचा जो पाया आहे त्याच्यावर व्यापक विश्वधर्माचा संदेश जगाला देण्याचं काम या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांनी केलं होतं. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यापूर्वी 1893 साली अमेरिका या देशामध्ये जागतिक विश्वधर्म परिषद
जागतिक म्हटलंय, विश्व पण म्हटलंय, दोन्ही शब्द एकच आहेत. विश्व धर्म परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या विश्व धर्म परिषदेमध्ये त्यांना जाण्याची फार अति दृढ इच्छा होती आणि त्या इच्छेसाठी ते त्या ठिकाणी त्या परिषदेला गेले होते. पण परिषदेला जाण्यापूर्वीची एक कथा अशी आहे की गोष्ट अशी आहे किंवा घटना अशी आहे की त्यांना त्या परिषदेला जाण्यासाठी पैसे नव्हते, पण त्यांच्या एका सहकारी मित्राने ते त्यांना उपलब्ध त्या ठिकाणी करून दिले आणि करून दिल्यानंतर ते ह्या विश्व धर्म परिषदेसाठी अमेरिकेला शिकागो येथे त्या ठिकाणी गेले होते. आणि या अमेरिकेला शिकागो येथे धर्म परिषदेला गेल्यानंतर भारतीय तत्त्वज्ञान किती प्राचीन आहे, किती महान आहे, भारताची संस्कृती किती महान आहे हे पटवून देण्याचं काम या तपस्वी योग्यानं या परिषदेमध्ये केलं होतं. या परिषदेमध्ये बोलत असताना सुरुवातीला आत्तापर्यंत म्हणजे त्यांच्या आधीचे जे वक्ते झाले होते त्या सर्वांनी माय जेंटलमॅन अँड लेडीज वगैरे असे शब्द त्या ठिकाणी वापरले होते. परंतु स्वामी विवेकानंदाने या परिषदेमध्ये भाषण करत असताना सुरुवातीलाच त्या ठिकाणी एक शब्द म्हणतो सुरुवातच अशी केली होती की माझ्या बंधू आणि भगिनींनो, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता. त्याच्यामुळे ती संपूर्ण परिषद अवाक झाली होती, आश्चर्यचकित झाली होती. आणि हे आश्चर्यचकित झालेली ही धर्म परिषद त्या ठिकाणी जिंकण्याचं काम या स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यानंतर रामकृष्ण मिशनबद्दल सांगत असताना आणखी एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावं लागेल. मानवसेवा हीच ईश्वर सेवा या महान तत्वाशी निगडीत कार्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. आता या रामकृष्ण मिशनचं कार्य काय, तर सर्वात महत्त्वाचं या रामकृष्ण मिशनच्या बाबतीत मी मगा सांगितलं तुम्हाला, रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. काय प्रश्नाचं उत्तर होतं, तर मी देव पाहिला आहे का आणि मला देवापर्यंत जाता येईल का, किंवा मी देवाला भेटू इच्छिते, माझी भेट होईल का. तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना उत्तर दिलं होतं, हो मी देव पाहिला आहे आणि मी तुला त्याची भेट घडवून देऊ शकतो, अशा प्रकारचं त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं. म्हणजेच थोडक्यात काय, या रामकृष्ण मिशनने लोकसेवेला महत्त्व दिलं होतं. म्हणजे जी दीनदलित दुर्बल लोक आहेत त्या लोकांची सेवा करण्याकडे त्यांचं लक्ष असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं किंवा त्यांना महत्त्व दिलं होतं. म्हणजे खरा ईश्वर त्यांच्या सेवेत आहे याची महती त्या ठिकाणी पटलेली होती. या मिशनचे, रामकृष्ण मिशनचे जे अनुयायी आहेत त्यांनी संपूर्ण देशामध्ये दवाखाने असतील, अनाथाश्रम असतील, शाळा असतील ह्या स्थापन केल्या आणि दुर्बल आणि दलित लोकांच्या उद्धाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर दुष्काळग्रस्त असेल, महापूर असेल, चक्रीवादळ असतील, ह्या नैसर्गिक संकट प्रसंगी त्या ठिकाणी मिशनच्या अनुयायांनी मानवतेची फार मोठी सेवा केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं, आजारी लोकांसाठी दवाखाने उघडले हे मी सांगितलं, त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचं काम तर केलं, पण त्याच्याही पलीकडे दीनदुबळ्याची सेवा तर केलीच केली आणि आध्यात्मिक उन्नती या मार्गातून साधण्याचा प्रयत्न केला. कामगारांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी अनुकूल वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार तर केलाच केला, परंतु एक सर्वात महत्त्वाचं, या देशाची संपत्ती कोण असतील तर तरुण आहेत. तरुण वर्ग ही देशाची संपत्ती आहे, याची जाणीव स्वामी विवेकानंदांना झाली होती. म्हणूनच की काय, त्यांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. या स्वामी विवेकानंदांनी, मी सुरुवातीलाही सांगितलं होतं, परत एकदा उल्लेख करतोय, या स्वामी विवेकानंदांनी तरुणांना संदेश दिला होता, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, अशा प्रकारचा संदेश दिला होता. तुमच्यासमोर जी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची स्लाईड दिसते आहे त्या स्लाईडमध्ये वर तुम्हाला त्या ठिकाणी रामकृष्ण मिशनचं जे बोधचिन्ह आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिसून येत आहे. अशा या महान तपस्व्याचा भारताच्या तत्त्वज्ञानाची, भारताच्या संस्कृतीची जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत महती पटवून देण्याचं कार्य करणाऱ्या या महान तपस्व्याचं देहावसन किंवा शरीर, जे भौतिक शरीर आहे, या भौतिक शरीराचा त्याग त्यांनी 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठामध्ये केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं.
त्याच्यानंतरचे जे सुधारक आहेत ते सुधारक म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा घडवून आणणारे सुधारक म्हणून यांची ओळख संपूर्ण भारताला असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्म ऐक्याने जर वागले तर ब्रिटिशांना पळते भुई किंवा ब्रिटिश भारतातून लवकर निघून जातील अशा मतावर ठाम असणारे हे सुधारक म्हणून सर सय्यद अहमद खान यांचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. या सर सय्यद अहमद खानाबद्दल बोलत असताना त्याचा जन्म असेल, त्यांना अवगत असणाऱ्या भाषा असतील, त्यांनी लिहिलेले ग्रंथ असतील, याच्याबद्दल तर माहिती समोर तुम्हाला स्लाईडवर दिसतेच, पण तरी सांगतो आहे. जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी दिल्ली या ठिकाणी झाला होता आणि दिल्ली येथे झाल्यानंतर मुस्लिम समाजाला आधुनिक बनवण्याचं कार्य करणारे सुधारक म्हणून यांची ओळख भारताला त्या ठिकाणी असलेली दिसून येते. या सरसय्यद अहमद खानांना अवगत भाषा कोणत्या होत्या? उर्दू असेल, पर्शियन असेल, अरेबिक असेल, इंग्रजी असेल, या त्यांना भाषा त्या ठिकाणी अवगत होत्या. तर अकबराचा नवरत्न जो दरबार होता त्याच्यातील अबुल फजल नावाचा कवी आहे. या अबुल फजलनं आईने अकबरी नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी अकबराच्या जीवनावर त्या ठिकाणी लिहिलं होतं. या ग्रंथांचं संपादन करण्याचं काम या सय्यद अहमद खानांनी 1864 त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं, या मुस्लिम समाजामध्ये सुधारणा असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशातून मोहम्मदन सोशल रिफॉर्मर नावाचं नियतकालिकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केल्याचंही त्या ठिकाणी दिसून येतं. या सरसय्यद अहमद खानांवर पाश्चात्य ज्ञान असेल, वैज्ञानिक विचार असतील यांचा मोठा प्रभाव असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कुराण हा जरी मुस्लिमांचा एकमेव प्रमाण ग्रंथ असला तरी त्यामधील जी शिकवण आहे ती आधुनिक काळामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद असेल, विज्ञान असेल यांच्या कसोटीवर तपासून घेतली पाहिजे असं सरसय्यद अहमद खान यांचं त्या ठिकाणी मत त्या ठिकाणी असल्याचं दिसून येतं. आणि मुस्लिमांनी आचार, विचार, अंधश्रद्धा, प्रथा, परंपराभिमान, अज्ञानी वृत्ती, भ्रामक कल्पना यांना आपल्या जीवनामध्ये थारा देऊ नये अशा प्रकारचं मतसुद्धा सरसय्यद अहमद खान यांचं असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. विचार स्वातंत्र्याशिवाय हा मुस्लिम समाज सुसंस्कृत आणि आधुनिक बनू शकत नाही, हे एक त्यांचं महत्त्वाचं मत असल्याचंही त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर मुस्लिम समाजातील जो धार्मिक सामाजिक मागासलेपणा आहे हा जर दूर करायचा असेल तर मुस्लिम समाजातील लोकांनी पाश्चात्य ज्ञान असेल आणि पाश्चात्य संस्कृती असेल याचा पुरस्कार केला पाहिजे असं सुद्धा त्यांचं मत त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणूनच की काय, पाश्चात्य ज्ञान आणि पाश्चात्य संस्कृतीचा विचार करण्याच्या उद्देशातूनच सरसय्यद अहमद खान यांनी त्या ठिकाणी पाश्चात्य ज्ञान देणाऱ्या, इंग्रजी शिक्षण देणाऱ्या अनेक शाळांची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. याच्यातूनच सरसय्यद अहमद खानांनी 1864 साली सायंटिफिक सोसायटी नावाची एक सामाजिक संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. या संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर इसवी सन 1875 त्यांनी एक कॉलेज त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. पण हे करत असताना जे सायंटिफिक सोसायटी नावाची त्यांनी संस्था स्थापन केली होती, या सायंटिफिक सोसायटीच्या स्थापना केल्यानंतर इतिहास असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल या विषयांचा अभ्यास या सोसायटीमध्ये करण्याच्या उद्देशातून किंवा त्यासाठी प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जात होतं. 1875 साली अलीगड येथे मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. हे कॉलेज स्थापन केल्यानंतर ह्या कॉलेजची सुरुवात झाल्यानंतर या शैक्षणिक संस्थेमध्ये पाश्चात्य संस्कृती असेल व शास्त्र असेल यांचं अध्यापन त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केल्याचंही त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ही जी शैक्षणिक संस्था होती, या शैक्षणिक संस्थेचं 1920 साली अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी
मध्ये रूपांतर करण्यात आलं किंवा त्याला अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय मध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. हे जे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आहे, या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा जो फोटो आहे तो तुमच्या स्लाईडवर तर आहेच आहे, पण ह्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचं आदर्श वाक्य काय होतं? अल्लाह मल इन्साना मा लम य आलम. बघा जरा उर्दू भाषेतलं वाक्य आहे, अल्लाह मल इन्साना मालम य आलम. हे अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ काय होता? अरेबिक भाषेतलं वाक्य, सॉरी उर्दू म्हणलं मग, पण अरेबिक भाषेतले हे वाक्य, आदमी को वो सिखाव जो उसे नहीं आता. म्हणजे माणसाला काय शिकवायचं? जे येतं ते शिकवायचं नाही, जे येत नाही ते शिकवलं तर नक्कीच तो माणूस त्या ठिकाणी ज्ञानी होईल किंवा त्याला ते योग्य प्रकारचं ज्ञान मिळेल, असं त्या ठिकाणी सर सय्यद अहमद खान यांना त्या ठिकाणी सांगायचं होतं. सर सय्यद अहमद खानांनी हे जे आदर्श वाक्य त्या ठिकाणी सांगितलं ते कुराणातून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. सर सय्यद अहमद खानाची जी शिकवणूक होती त्याच्यामध्ये धर्मवेडेपणाला कुठे स्थान त्या ठिकाणी नव्हतं. हिंदू आणि मुस्लिम हे जरी भिन्न भिन्न धर्माचे अनुयायी असले तरी ते हिंदुस्थानात या एकाच राष्ट्राचे घटक आहेत, असं त्या ठिकाणी या सर सय्यद अहमद खान यांना त्या ठिकाणी वाटत होतं. आणि म्हणूनच की काय, मुस्लिम समाजातील ज्या अनिष्ट चालीरीती होत्या त्या अनिष्ट चालीरीतींना विरोध करण्याचं कार्य तर सर सय्यद अहमद खान यांनी केलंच केलं, पण त्याच्याही पलीकडे मुस्लिम स्त्रियांसाठी शिक्षणाचा आग्रह, त्यांचा सामाजिक दर्जा उंचवण्याचं पुरोगामी मत मांडण्याचं काम या सर सय्यद अहमद खानांनी त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं. मुस्लिम समाजाची काळाची गरज राजकीय हक्क नसून शैक्षणिक सुधारणा आहे, असं प्रतिपादन त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि हे करत असताना राजकीय हक्कापासून, राष्ट्रीय सभेपासून, इसवी सन 1885 साली भारतामध्ये जी राष्ट्रीय सभा झाली त्या राष्ट्रीय सभेपासून दूर ठेवण्याचं काम या सर सय्यद अहमद खानांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. अशा या महान समाजसुधारकाचा मृत्यू 27 मार्च 1898 रोजी झाला. अशा एका महान सुधारकाला, मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडवून आणणाऱ्या सुधारकाला भारतीय समाज किंवा भारतीय मुस्लिम समाज मुकला असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं, कमेंटमध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका. आणि सरतेशेवटी जाताना एवढं सांगेल की तुम्हाला काही अडचण वाटत असली तर ती अडचण मला नक्कीच माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांसाठी आणखी एक सर्वात महत्त्वाचं, मी तुम्हाला हे समाजसुधारक, धार्मिक, सामाजिक संघटना शिकवत असताना फक्त पुस्तकातलंच नाही तर पुस्तकाच्या बाहेरसुद्धा थोडी माहिती देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण की सगळंच बाहेरचं येणार आहे, पुस्तक हे आपलं प्रमाण आहे, पुस्तकातलंच सगळं आपल्याला विचारलं जाणार आहे याची जाणीव, याची खबरदारी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे. पण हे तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी हा माझा केलेला छोटासा प्रयत्न आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आजच्या तासाला इथेच थांबूया. नमस्कार, पुन्हा भेटूया. हॅव अ गुड डे, हॅव अ नाईस डे.